सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मानसी तर घेऊन आली न्यू ब्लॉग. तर जसं की मी बोलली होती, खूप दिवसापासून माझं चाललं होतं की मी शॉपिंग हॉल माझा दाखवल, तुमच्याबरोबर शेअर करेल. पण आता जेवढं राहिले तेवढं दाखवते, बिकॉज ना मी मध्ये मध्ये जे पण शॉपिंग केली होती ना, तर खूप सारे फंक्शन्स वगैरे आले, त्यांना मी घालून मोकळी झाले ते, त्याच्यामुळं मग ते नाही दाखवणार मी. तर जे रिसेंटली मी घेतलेत आत्ता, तर ते मी माझं ड्रेसेसचं कलेक्शन दाखवते. लिओ आलं इथे गाईज, आणि मला भीती वाटते हा ट्रायपॉड पाडेल, तर मी तुम्हाला दाखवते ते कलेक्शन. ओके, तर करायची, ठीक आहे, करू सुरुवात. एक मिनटं, मी दाखवते लिओला तुम्हाला. इकडे लिओ, हे बघा गाईज कसा दिसतो लिओ. गाईज लिओ बघा, तिकडे बघ लिओ कसा दिसतो हा विदाउट हेअर. आहे, चाटू नको रे बाबा. इकडे बघ, इकडं काय बघतो तू? इथं बघ, इथं बघ, इथं ओळखायलाच नाही तर ना लिओ आहे हा. अच्छा दिसतोय माझी बोबडी. त्यांना हसून दाखव, तू कसा हसतो, हसून दाखव. ई दात दाखव, तुझे दात दाखव, दात. तिथं बघ, तिथं कॅमेऱ्यावर, तिथं बघ ना. जाऊ दे, इग्नोर. बाय बोल, सर मला ड्रेसेस दाखवायचे सगळे. बाय 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 बोल. काय बघतात, आय डोंट नो. तर गाईज स्टार्ट करू आपण. ह्याला काय चालूच राहतं. तर ओके, तो विल स्टार्ट गाईज. तर पहिला जो मी पहिला दाखवते, तर एवढे सगळे कलेक्शन आहे गाईज. तर स्टार्टिंग आहे ना, मी याच्यापासून करते. हा ब्ल्यू वाला, म्हणजे हा खूप सुंदर आहे, ब्लू कलर आहे. आणि हे पूर्ण जे वर्क आहे ना, ह्याचं पूर्ण मोती वर्क आहे ह्याच्यावरती. आणि हा कोणता माहिती आहे का, हा अनूपचा घेतलेला आहे. मी घातला तर नाही अजून, मी जयंतीच्या वेळेस घालणार आहे मी ह्यावाला. आणि असा ह्याचा दुपट्टा आहे. आणि जी पॅन्ट आहे ना ह्याची, ही तर म्हणजे नॉर्मल आहे. पॅन्टला खाली वर्क वगैरे नाही आहे, पण जो कुर्ता आहे ना, म्हणजे त्याचा नेक, त्याला पूर्ण वर्क आहे. तर हा घेतलेला मी. आणि कसा वाटला तुम्हाला? आणि त्याच्यानंतर हा, म्हणजे हा खूप हेवी ड्रेस आहे ॲक्च्युअलमध्ये. हा वेडिंगला वगैरे तुम्ही घालू शकता. तर हा इंडसचा आहे, आणि हा असा आहे पूर्ण म्हणजे. आणि गाईज असं तुम्हाला दिसणार नाही नीट, आय नो, त्याच्यामुळे आहे ना मी राईट साईडला एक फोटो पण देईल, त्याच्यावरून तुम्ही म्हणजे तुम्ही बघू शकता पूर्ण ड्रेस. तर हा इंडसचा आहे, आणि हा म्हणजे पूर्ण हेवी आहे हा ड्रेस, म्हणजे वेडिंग्सला वगैरे तुम्ही घालू शकता. आणि ना ह्याच्या हाताला बघा ना, हे असं आहे थ्रेड वर्क टाईप, त्याच्यामुळे मी घेतलेला हा ड्रेस. म्हणजे लोहरीला वगैरे घालू शकतात. आणि म्हणजे थोडासा ना पंजाबी फील येतो ह्याच्यामध्ये. आणि ह्याचं जे बॉटम आहे ना, बॉटम पण खूप छान आहे. आणि बॉटमला पण आहे ना, हे असं आहे थ्रेड वर्क. तर आणि ह्याची ओढणी पण खूप छान आहे. पण मी बोलली ना, रिसेंटली मी एका लग्नामध्ये गेलती आणि मी हा ड्रेस घातलेला. आणि ड्रेस तर मी ठेवला व्यवस्थित, बट ना मला आठवतच नाही मी ओढणी ह्याची कुठे ठेवली. आणि मग सगळं शोधत बसले असते, मी पसारा काढला असता. मग मी बोलली ठीक आहे, लेट इट बी. तर हा सेकंड झाला. आणि त्याच्यानंतर माझा फेवरेट, मेरी जान, ब्लॅक कलर दाखवते काढून. हा पण म्हणजे भाई साहब, हा तर लयच भारी ड्रेस आहे. हा अनूपचा आहे हा पण. आणि पूर्ण थ्रेड वर्क आहे ह्याच्यावरती. ह्याचा पण फोटो मी देईल राईट हँड साईडला. तर हा असा पूर्ण थ्रेड वर्क आहे, ह्याला असा भरलेला आहे पूर्ण हा. आणि नेकला पूर्ण ही अशी लाईन आहे. आणि एवढे फुल स्लीव्ज आहेत ह्याचे पण. और इसका जो बॉटम है, नाही बॉटम नॉर्मल आहे ह्याचं, फक्त बॉटमला हे असं थोडंसं दिले व्हाईटमध्ये. मला खूप दिवसापासून माहिती आहे असा हा ड्रेस घ्यायचा होता, मला भेटतच नव्हता.
म्हणजे लखनवीमध्ये पण येतो माहिती आहे अशातलं, तर ते काइंड ऑफ तसलं आहे थ्रेडवर्क. आणि ह्यातलं बेस्ट थिंग माहिती आहे काय? बेस्ट थिंग म्हणजे हा दुपट्टा. हा एवढा मोठा आहे ना, म्हणजे हे बघा मी ओपन करून दाखवते. पसारा आवरा लागणार आहे मला, बट तुमच्यासाठी हे बघा खूप मोठा आहे हा दुपट्टा. आणि मेन म्हणजे कॉटनचा आहे. एवढं कम्फर्टेबल वाटतं ना उन्हाळ्यात पण. तुम्ही ना ब्लॅक कलर घालू शकता, म्हणजे हा कॉटन आहे म्हणल्यावर खूप कम्फर्टेबल आहे घातल्यावर. म्हणजे ओढणीच एवढी छान वाटते, ड्रेस पण. आणि त्याच्यानंतर हा वाला कुर्ता आहे. हा वाला तर हा पण अनूपचाच आहे गाईस. तर हा मस्टर्ड कलरमध्ये आहे हा कुर्ता. ह्याचा पण मी फोटो देईल तुम्हाला. तर हा मला एवढा नव्हता आवडला. हा पण असं फुल 3/4 स्लीव्ज आहेत ह्याच्या. आणि नेक पण छान आहे ह्याचा असा. तर हा वाला मला ट्राय करायचा आहे, घालून बघायचा आहे. मी घातला नाही हा अजून. आणि हा कुर्ता घेताना आहे ना, मला ओमकारने आणि बेट्सनी इन्सिस्ट केला म्हणून मी हा कुर्ता घेतला. तर हा छान म्हणजे ऑफिस वेअर आहे. जरा प्लाझो क्रीम कलरचा प्लाझो वगैरे घातला ना भारी दिसेला. पण मी ऑफिसलाच जात नाही, तर घेईल मी ह्याच्यावर. प्लाझो नाही घेतला अजून. तर हा बघू छान आहे हा पण. और उसके बाद अजून एक जो आहे ना, हा ब्ल्यू मध्ये हा असा. तर हा अम्ब्रेला पॅटर्न असतो माहितीये, हा अम्ब्रेला मध्ये. आणि हा पण समर वेअर साठी खूप छान आहे. तर हा पण कॉटनचा आहे. आणि हा असा आहे ह्याचा नेक, स्लीवलेस आहे. आणि हा पूर्ण असा मोठा घेर ह्याचा. आणि ह्याच्यात पण जे बॉटम आहे ह्याचं हे व्हाईट कलरचं आहे. आणि बेस्ट थिंग ह्याला पॉकेट्स आहे, असे पॉकेट्स आहेत ह्याला. आणि हे ब्ल्यू पॉकेट आहे, हे व्हाईट मध्ये असतं ना, मला अजून आवडलं असतं. व्हॉट यू थिंक गाईज? आणि ह्याच्यामध्ये पण बेस्ट ॲज युजल दुपट्टा. कसा आहे हा दुपट्टा? हा पण सॉफ्ट. हा कॉटन मटेरियल मध्ये नाही आहे दुपट्टा. आय डोंट नो ह्या क्लोथला काय बोलतात. तर हा असा आहे, छान आहे हा पण दुपट्टा ह्याचा, भारी दिसेल हा पण. हा पण ओमकारच्या चॉईसचा आहे ड्रेस. आणि हा म्हणजे माझी साईज नव्हती ह्याच्यामध्ये, म्हणून ना मी हा मोठी साईज घेतली. आता मला म्हणजे एकदा मी पाण्यातून काढणार आहे, हा किती श्रिंक होतो ते बघणार. आणि त्याच्यानंतर मग मी हा फिटिंग मध्ये करून घेणार आहे. ही मोठी साईज होती बट ओमकारला आवडली म्हणून मी घेतला हा वाला. और अच्छा नंतर हा पण खूप सुंदर आहे. हा पिंक मध्ये आहे गाईस. म्हणजे पिंक कुठला पिंक आहे हा डार्क वाला पिंक आहे. हा प्रॉपर जो पिंक असतो ना, हा पण खूप छान आहे. म्हणजे हा एकदम सोबर सिंपल नाही का, ऑफिसमध्ये कुठलं फंक्शन असेल काय, तर हा असा नेक आहे ह्याचा. आणि पूर्ण म्हणजे ह्याला वर्क नाहीये, फक्त नेकला वर्क आहे. आणि हे असं छोटं छोटं बुट्टी वर्क आहे ह्याच्यावरती. आणि ह्याचं बॉटम पण प्लेन आहे, म्हणजे नॉर्मल पॅन्ट्स आहे. तर ऑफिसमध्ये वगैरे फंक्शन असतातच सारखं. आणि हे डे कुठला डे आला काय डे आला तर तुम्ही घालू शकता. आणि त्याच्यानंतर ना बेस्ट पार्ट सांगते मी या ड्रेसचा. हा ड्रेस मी का घेतला तर हा दुपट्टा बघा, म्हणजे किती छान आहे हा दुपट्टा. म्हणजे असा आहे हा. आणि इथून पूर्ण असं शिमरी शिमरी टाईप आहे, सिक्वेन्स वर्क आहे ह्याच्यावरती. आणि छान आहे हा. म्हणजे तो पिंक कलर आहे आणि हे व्हाईटिश मध्ये आहे ना, तर म्हणजे उठून दिसेल माहिती आहे हा दुपट्टा त्याच्यावरती. तर हा दुपट्टाच आवडला मला ह्या ड्रेसचा. आणि त्याच्यानंतर हा अजून एक ड्रेस आहे. तर तो वाला आता दाखवलेला ना मी पिंक वाला, तो पण अनूपचाच होता. आणि ब्ल्यू वाला असाच घेतलेला आहे, तो ब्रँड तो नाही असा ब्रँडचा. आणि हा वाला हा सांगरियाचा आहे. आणि हा अनारकली टाईप्स आहे, हा मोठा लॉंग. ह्याचा पण फोटोज देईल मी तिथे. तर असा ह्याचा पण नेक आहे, सिम्पल आहे हा. आणि ह्याच्या खाली पण पॅन्ट आहे. आणि ह्याच्या बॉटम जी आहे ना, ह्याच्या बॉटमला पण म्हणजे वरती जी नेकची डिझाईन आहे ना, तर बॉटमला पण हे असं दिलेलं आहे. आणि 3/4 स्लीव्ज आहे. आणि
जसं की ॲज युजल ह्याची ओढणी. तर 2 कलर आहेत ह्याच्यात, व्हाईट आणि पिंक अशी. तर ह्याचा दुपट्टा पण खूप छान आहे आणि मेन म्हणजे ना असे मोठे मोठे दुपट्टे आहेत, मग ते भारी वाटतं जरा. म्हणजे दोन्ही साईडला आहे ना ह्याच्या, हे असं व्हाईट आहे आणि मग हा दुपट्टा आहे. कसा वाटला गाईस तुम्हाला? तर हे मी तुम्हाला ड्रेस दाखवले आणि त्याच्यानंतर ना मी त्या दिवशी ओंकारभर रविवार पेठेत गेलो होतो आम्ही आणि तेव्हा आहे ना मी शॉर्ट कुर्तीज घेतल्या होत्या. म्हणजे आता समर सीझन चालू आहे त्याच्यामुळे जी मी घातली आता वेअर केली ती पण बघा, म्हणजे कम्फर्टेबल वाटतं कॉटन कुर्तीमध्ये. तुम्ही बाहेर गेला कुठं पण गेलं तर भारी वाटतं. त्याच्यामुळे मग हे कॉटन कुर्तीचं कलेक्शन मी ते पण दाखवते तुम्हाला. तर फर्स्ट ही वाली कुर्ती आहे गाईस आणि अशी 1 स्ट्रिप आहे ह्याला. हे पण अशी प्युअर कॉटनची अशी आहे आणि याला माहिती आहे बेस्ट थिंग इथून साईडनी पण कट आहे. नाही ह्या वालीला नाही, दुसरीला आहे, ह्याला नाही साईडनी कट. ही अशी आहे आणि त्याच्यानंतर ही अजून एक आहे ग्रीन वाली. तर ही पण प्युअर कॉटनची आणि ह्याचा नेक बघा ना खूप सुंदर आहे, अशामध्ये नेक ह्याचा. आणि ही पण प्युअर कॉटन आहे आणि ह्याला आहे ना बाजूने पण कट आहे. म्हणजे जीन्सवर तर वाईड लेग जीन्सवर तर तुम्ही घालूच शकता, ॲज वेल ॲज ना लेगिंग प्लाझोचे तर खाली पण तुम्ही घालू शकता. असं ह्याला ना साईडनी पण कट आहे. आणि त्याच्यानंतर 1 मोर दस पिंक. तर हा थोडासा आलिया कट पॅटर्न निघालेला आहे ना मध्ये, तर तसा आहे, पण हा पण प्युअर कॉटन आहे आणि ह्याला पण आहे ना बाजूने कट आहे पूर्ण. त्याच्यामुळे हा ह्याच्यावर पण घालू शकता, लेगिंग आणि प्लाझो आणि जीन्सवर तर चालून जातात. आणि हा घातलेला आहे. तर हे रविवार पेठेतून घेतले होते मी कुर्तीज आणि कशा वाटल्या. आणि मी काय केलेलं माहिती का, ह्याच्यामध्ये पण मी एक साईज मोठी घेतली होती, म्हणजे जर धुवून श्रिंक वगैरे झालं तर, कारण मोस्टली कॉटनमध्ये होतं तसं. तर मी तुम्हाला पण सजेस्ट करेल कुठली पण जी तुमची साईज आहे त्याच्यापेक्षा एखादी साईज तरी मोठी घ्या, म्हणजे धुतल्यावर श्रिंक झालं तरी म्हणजे काही इश्यू नाही आणि मोठं झालं तरी थोडं स्टिच वगैरे करताच येतं. आणि अजून आहे ना मी कॉस्मेटिक्सची पण शॉपिंग केली आहे, तर ते पण दाखवते. आणि मी बेडशीट्स पण घेतल्या, पण त्या काय दाखवू आता. हे कॉटनमध्ये ही वाली घेतली, ते ना दाखवत आता मी तुम्हाला. मी कॉस्मेटिक्स दाखवते काय काय घेतलंय ते, 1 मिनिट. तर गाईज मी कॉस्मेटिक्समध्ये, म्हणजे कॉस्मेटिक्स नाही म्हणता येणार, हां, तर मी ना हे घेतलंय बॉडी वॉश आहे हा निवियाचा. तर हे 3चं पॅक आहे, तर ते घेतलंय मी. आणि उसके बाद हां, हे डॉक्टर रशीलचं फ्रूट स्क्रब आहे. म्हणजे बॉडी स्क्रब आहे, टेक्स्चर तर ह्याचं जाम भारी आहे, फ्रॅग्रन्स पण. हे असं दिसतंय. असं कशाचं आहे माहिती का, हे ग्रीन ॲपल, स्ट्रॉबेरी, प्लम, म्हणजे बॉडी वॅक्स, म्हणजे बॉडी वॅक्स सॉरी बॉडी स्क्रब आहे हे. त्याच्यानंतर मी हे, तर हे डॉक्टर रशीलचंच मास्क आहेत, हे D10चं आहे, D10 शीट मास्क. त्याच्यानंतर हे पोमोग्रॅनेटचं आहे. और इसके बाद ये चारकोल शीट मास्क हे घेतलं. आणि त्याच्यानंतर हे डॉक्टर रशीलचंच आहे ना नोज पोर स्ट्रेप बांबू चारकोल. हे माझं नाही आहे, हे ओंकारसाठी आहे, तो यूज करतो. तर ह्या एका पॅकेटमध्ये काहीतरी 10 स्ट्रिप्स आहेत. ओपन नाही केलं मी अजून, कालच आणले, दाखवते. हे असे 10 स्ट्रिप्स आहेत त्याच्यात. तर हे घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर हे पण माझं नाही आहे, मामाअर्थचं फेस वॉश आहे, व्हायटमिन C विथ व्हिटॅमिन, हां हे ओंकारचं आहे, हे पण मी यूज नाही करत. त्याच्यानंतर हे डॉक्टर रशीलचं
D10 वेट वाईप्स आहे. आणि त्याच्यानंतर हे असंच टाइमपासमध्ये VLCCचं डायमंड फेशियल किट आहे. हे असे क्रीम्स आहेत ह्याच्यामध्ये. बघू, करू ट्राय बिफोर आफ्टर. आणि त्याच्यानंतर हे माझं आहे, हे डर्माकोचं फेस सिरम आहे डेली यूजला. म्हणजे हे रिकमेंड करतात की 2 टाइम करा, बट माझ्या लक्षातच राहत नाही, मी एकच टाइम यूज करते. हे 5% नायसिनेमाइडवालं फेमस आहे आणि खरंच होतं याचा इफेक्ट. तर ओपन नाही केलं मी अजून. हे खूप जणांकडून ऐकलंय फ्लेक्स. तर असं काय आहे हे ओपन केल्यावर. आणि नंतर बघते. नंतर हां, हे मी वापरले आधी पण. हे पण डर्माकोचं सनस्क्रीन आहे SPF 50. हे म्हणजे व्हेरी ऑसम आहे. हे मला खूप जास्त आवडतं. म्हणजे मी एवढे सनस्क्रीन यूज केले ना, तर पण जे डर्माकोचं आहे ना, म्हणजे ह्याला फ्रेग्रन्स नाही आहे कसला पण. आणि ना दाखवते, हे ओपन नाही केलं अजून मी, करते आता ओपन. आणि गाईज ह्याचं जे टेक्स्चर आहे ना खूप छान आहे. आणि मी एवढे सनस्क्रीन वापरले ना, म्हणजे हे बेस्ट वाटलं मला, बिकॉज हे ऑब्झर्व पण खूप लवकर होतं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब. आणि त्याच्यानंतर ह्याला फ्रॅग्रन्स नाही आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, ह्याच्यावर म्हणजे जितके तुम्ही सनस्क्रीन बघत म्हणजे यूज केले असेल, सनस्क्रीन लावलं ना एक व्हाईट कास्ट येते, तर ह्याच्यामुळे नाही येते. म्हणजे पर्सनल इट्स माय फेवरेट. आणि त्याच्यानंतर हा बॉडी स्प्रे घेतलेला ओंकारनी, क्लिनिक यू हॅपी फॉर मेन, म्हणजे त्याचा आहे, हा माझा नाही आहे. आणि त्याच्यानंतर हे नॉर्मली आपलं नेल पेंट रिमूव्हर. तर अशी होती माझी शॉपिंग. तर कसा वाटला व्हिडिओ? आणि माझा फर्स्ट असं शॉपिंग विपिंगवाला होता. आणि कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की. सो एवढी सगळी शॉपिंग केली मी, म्हणजे अर्धी जुनी पण म्हणजे आधीपासून केलेली आहे, पण जे काही यूज नव्हतं केलं तर ते मी ट्राय केले जास्तीत जास्त तुमच्याबरोबर शेअर करायचं. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि म्हणजे मी ट्राय करेल अजून इम्प्रूव्ह करायचं आणि बेटर व्हायचं. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. हॅव अ गुड डे अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि मला प्लीज नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा माझा शॉपिंग हॉल. आणि थँक्यू. हॅव अ गुड डे. बाय.